पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अजून फोन नाही केला हे मैंने। उचलत पण नाही, काय चाललंय हिचं? हा द्वैत साहेब, हो मी निघालेच आहे, म्हणजे निघतेच आहे, आवरून झालंय माझं, आलेच। अशी काय बघते? भिंतीकडे काय बघते एकटं? ए काय होतंय का तुला? काय काय हेमा? अगं हे काय 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 करतेस तू? अगं डोकं कशाला आपटतेस भिंतीवर? अगं लागेल. ऐक अगं पण का आपटतेस तू? मागे 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 नको नको. ऐक 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 काय 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 होतं तुला? काय होतंय? काय 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 होतं तुला? इथे बस इथे बस इथे बस इथे बस इथे बस. काय काय होतं तुला? काय काय होतंय? तू डोकं का चक्कर येते का तुला? बरं वाटत नाहीये का? डॉक्टर काय काय होतं? हे मग काय होतं तुला? ऐक 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 ऐक. बघ इथे बघ माझ्याकडे बघ. ए ए ए हेमा ए उठे. बेशुद्ध पडली. शांतता नाहीये जीवाला. या नेत्राने ना जगणं मुश्किल करून टाकलंय. हा बोल बंटी. ताई एक गडबड झाली. काय झालं आता? ती हेमा निसटली नाहीये ना तिथून? अगं निसटते कसली? इथे आडवी झाली ती. म्हणजे त्या ग्रंथाचा परिणाम दिसायला लागलाय. बेशुद्ध पडली ती. आता ना आता भिंतीकडे एकटक बघत होती आणि नंतर भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागली. ताई मी तुला सांगतो हे सगळं ना त्या ग्रंथामुळेच होत आहे. अगं तुला सुद्धा त्रास व्हायला लागला होता, आठवतंय का तुला? ताई अगं आजपर्यंत काय नाही केलं, मर्डर केले, हाफ मर्डर केले, पण आजपर्यंत असं कधीच घडलं नाही. हे खूपच डेंजर आहे. मला ना भीती वाटतेय. अगं ताई बोल काहीतरी, मला भीती वाटते. मी सांगतो तर. शांत शांत हो. काही होणार नाहीये तिला. अरे ग्रंथ वाचताना पण बेशुद्ध पडलीच होती ना ती. पण शुद्धीवर आली तेव्हा बरी होती की नाही? अगं पण आत्ता आत्ता भिंतीवर डोकं आपटून घेत होते, त्याचं काय? एक मिनिट बंटी, एक मिनिट. तू काहीही करू नकोस. तू शांत राहा. तिला शुद्धीवर येऊ दे. आणि ती शुद्धीवर आल्यावर तिला सांगूच नकोस की ती बेशुद्ध पडली होती, काय झालं होतं, काही बोलू नकोस. ताई अगं पण असं कसं? तिला सांग की तिला झोप लागली होती म्हणावं. ताई मी तुला सांगतोय तिला ना कन्फर्म वेळ लागणार आहे. हे बघ बंटी, तिला वेळ लागू दे नाहीतर ती मरू देत. आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये त्याच्याशी. फक्त जे काही व्हायचंय ना ते आपलं काम झाल्यावर होऊ दे इतकंच. आणि जरा शांत राहा रे बंटी, प्लीज. ठीक आहे ठीक आहे. हा डोक्याची वाट लावून टाकली माझ्या. काय कर रुपाली? नाही अशी डोक्याला हात लावून बसलीस. काही टेन्शन आहे का? नाही नाही टेन्शन नाही, जरा ठणकत होतं डोकं. खूप त्रास होतोय का? नाही नाही नाही, बरं आहे आता.
तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी घेऊन येते आधीसाठी आणि तुमच्यासाठी. अद्वैत आला नाही अजून. कुठे गेलाय? तो नेत्राबरोबर गेलाय. कशाला? म्हणजे कामासाठीच गेले असणार दोघं, पण कुठे गेलाय तो? विचारलं नाहीत का तुम्ही त्याला? नाही विचारलं आणि मलाही माहिती नाही. अहो असं काय करताय? तो कुठे गेला हे कळायला हवं ना आपल्याला. पाली तू टेन्शन घेऊ नकोस. त्याच्याबरोबर नेत्र आहे, काळजी करू नकोस. मी आलोच फ्रेश होऊन. नेत्राच तर माझ्या काळजीचं मुख्य कारण आहे. हाय, छान दिसतीयस. तुम्ही घेतलेला ड्रेस आहे ना म्हणून. तू दुसऱ्या कपड्यात आली असतीस तरी मी हेच म्हणालो असतो की तू छान दिसतीयस, कारण तू छान आहेस. आणि तसंही मला कोणीतरी म्हणालच आहे की जर आपण मनातून छान प्रसन्न असलो तर बाहेरून छान दिसतोच. बरोबर ना? साहेब तुम्हाला उशीर होतोय ना, म्हणजे तुमचं काम आहे ना, निघायचं आपण. हो, खूप महत्वाचं काम आहे, उशीर नको व्हायला. पण कुठे जायचं आपण? कुठे म्हणजे? तुमचं जिथे काम आहे तिथेच जायचं ना. नाही, मग आपण आज मस्त चिल करूयात, हँगआउट करूयात. हँगआउट? सी काय, मला आज मस्त फिरायचं होतं आणि मी एकटा तर नाही जाऊ शकत ना, सो तुला बरोबर घेऊन जा. सांग कुठे जाऊयात? साहेब मी इथे तुमच्यासाठी आले की नाही, मग तुम्ही जिथे न्याल तिथे मी आहे. तुम्ही घाबरू नका, सावलीसारखी कायम तुमच्या बरोबर राहीन मी. मार्ग थोडा अवघड आहे पण अशक्य नाहीये. नेत्रा काय बोलतीयस तू? आणि मी का घाबरेन? नाही सांगा ना कुठे जातोय आपण? डेटवर जाऊयात. डेटवर? तुला डेट म्हणजे माहिती नाहीये. ओके, डेटवर म्हणजे एखादा मुलगा मुलगी एखाद्या स्पेशल ठिकाणी जातात, म्हणजे रेस्टॉरंट, कॅफे, आणि एकमेकांबरोबर छान टाइम स्पेंड करतात, गप्पा मारतात. मग ते कोणी असू शकतात, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा बायको किंवा आपल्यासारखे मित्र. सो माय फ्रेंड, विल यू बी माय डेट टू नाईट? येशील माझ्या बरोबर डेटवर? हो चालेल ना. चल. हे मी असं इकडे झोपले होते. हो हो. आणि तू अशी एकदम गाढ झोपली होतीस ना, म्हणून म्हटलं कशाला उगीच तुला डिस्टर्ब करा, म्हटलं जाऊ दे, झोपू दे. काय होतंय? थोडंसं डोकं जड होतंय माझं. ते तू खूप जास्त झोपलीस ना, म्हणून असं झालं असेल. मी चेपून देऊ का? लांबरा, हे असं उगच अंगचटीला यायचं नाही. हा ओके 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 ओके. तुम्ही माझ्या खाण्यापिण्यात काही मिक्स केलं होतं का? काय? नाहीतर मी हे असं झोपत नाही. तुम्हाला मला बेशुद्ध पाडायचं होतं. अगं हे हो ना? अगं काय काय बोलतेस तू? अगं तुझी काळजी घेण्याकरता म्हणून ताईने इथे मला तुला इथे माझ्या घरात ठेवलंय ना, मग मी असं कसं का करीन तुझ्या बरोबर? अगं माझ्यासारखा सज्जन सभ्य माणूस ना तुला शोधून सुद्धा सापडणार नाही. बरं ठीक आहे,
पण मी इथे अशी झोपले होते, माझा विश्वास नाही बसत. मी सांगतो काय झालं. पैसे मिळाले ना तुला अचानक. पैसे मिळाले त्यामुळे तुझं मन हलकं झालं आणि डोकं जड झालं. हां, म्हणून तू अशी बसलीस आणि तू गाढ झोपलीस. ठीक आहे, माझं खायचं बघा, काहीतरी भूक लागली आहे. वडापाव घेऊन येतो. हां, पिझ्झा हवाय. पिझ्झा हवाय. हो, मॅडमनी सांगितलं ना माझी काळजी घ्यायची आहे. मला पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा आणा. बाबा सांगत होते आज या गाडीला 3 वर्ष पूर्ण झाली. हो, म्हणजे गाडीचा वाढदिवस आहे आज. हे तुझा बर्थडे कधी असतो ग? माझा 3 जुलै 2000. तू जुलै महिन्यातली आहेस? हो. केतकी काकूचा बर्थडे पण जुलै महिन्यात असतो. हो. 15 जुलै. तेजस 2 ऑक्टोबर 1998. आणि तन्मय? तन्मय आहे 17 नोव्हेंबर 2003. तुम्हाला सगळ्यांच्या जन्मतारखा पाठ आहेत? जसे तुला सगळ्यांचे मोबाईल नंबर लक्षात राहतात ना, तसे मला सगळ्यांच्या बर्थडेट्स लक्षात राहतात. आजीची बर्थडेट आहे 4 एप्रिल 1954. आजोबा आहेत 12 ऑगस्ट 1950. बाबा 6 सप्टेंबर 1973 आणि आई 25 ऑक्टोबर 1978. आणि तुमच्या आईची जन्मतारीख काय आहे? सांगितलं ना, 25 ऑक्टोबर 1978. नाही, तुमच्या खऱ्या आईची जन्मतारीख विचारते मी. नेत्रा, प्लीज. मला तुला लागलं? हा, कुठे काही खर्चटलं नाही ना तुला? लागलं नाही ना रे, लागलं नाही ना तुला. माझं चुकलं रे बाळा, तुझा हात नको होता सोडायला मी. ताई तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. त्याला काही लागलं नाहीये, फक्त यापुढे जरा काळजी घ्या. नाही म्हणजे त्यांनी वेळेत ब्रेक मारला म्हणून ठीक आहे, पण काय झालं असतं नाही तर? त्याला असं एकटा नका सोडू. खूप उपकार झाले तुमचे. हो. आज तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलाय. प्रत्येक आईसाठी त्याचं मूल हे तिचा जीव असतो. आणि आज तुम्ही माझं सर्वस्व वाचवलंय. खूप खूप आभारी आहे ताई. आता यापुढे मी कधीच याचा हात सोडणार नाही, कधीच नाही. तुम्ही शांत व्हा. बघा त्याला काहीच झालं नाहीये, तुम्ही शांत व्हा.
साहेब तुम्ही ठीक आहात? तुम्ही काळजी नका करू, तो मुलगा अगदी ठीक आहे आता, त्याला काही नाही झालंय. नेत्रा, त्या मुलाला खर्चटलं जरी असतं ना तरी मी त्याच्या आईला फेस नसतो करू शकलो. पाहिलंच ना किती इमोशनल झाली होती ती. तुम्ही ऐकलत ना त्या काय म्हणाल्या? त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा त्यांचा जीव आहे. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांचं सर्वस्वच असाल ना. साहेब मला माफ करा, मला माहिती आहे तुम्हाला हा विषय वारंवार काढलेला आवडत नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करते की तुमच्या आई आता या जगात जरी नसल्या तरी त्या कायम तुमच्या बरोबर आहेत. 9 महिने पोटात वाढवलंय त्यांनी तुम्हाला, त्यांचं कायम लक्ष आहे तुमच्याकडे. असंच ममतेनं बघतात त्या तुमच्याकडे. तुम्हाला काही दुखलं खुपलं की त्यांनाही त्रास होतो, तुम्हाला आनंद झाला की त्यांना आनंद होतो. एक मिनिट, पण आपण या विषयावर का बोलतोय आता? आय मीन तू का बोलतेस आता या विषयावर? ममता राजाध्यक्ष कुठून आली मध्येच? साहेब मी फक्त तुम्हाला सांगायचं. नेत्रा, गाडीत बस, आपण निघूयात. त्या ग्रंथातून अजून म्हणावं तसं काहीच हाताला लागलं नाहीये. उलट गोष्टी जास्तच कठीण होत चालल्यात. नेत्रा घरात आल्यापासून ना नियतीची चक्र माझ्या विरुद्ध फिरायला लागलीत. नाही, पण नियतीने काहीही ठरवलं असलं ना तरी मी माघार घेणार नाही, कधीच नाही. येऊ शकतो का आत मी? ये ना, असं का विचारतोयस? असं का विचारलंस? नाही, हल्ली प्रत्येक गोष्टीतून मला बाहेरच ठेवलं जातं ना, म्हणून म्हटलं एकदा परमिशन घेऊ. काय काम आहे? अच्छा, म्हणजे आता फक्त काम असल्यावर मी इथे यायचं का? अगं मुलगा आहे ना मी तुझा, असंच येऊ नाही शकत. तू विचारू शकतेस कधीतरी मला स्वतःहून काय हवंय काय नको. तुला विचारलं ना की तुला पैसेच हवे असतात नुसते तेजस. मग तुला काय हवं होतं? तू माझ्या खऱ्या बापाला सोडून इकडे आलीस ना, तेव्हा तुला काय हवं होतं नेमकं? मिस्टर राजाध्यक्ष की पैसा? सांग ना. हळू बोल तेजस, हळू बोल. का वागतोयस असा तू? काय झालंय? ऐक आई, मला असं वाटतंय की तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे जे तू माझ्यापासून लपवतेस. मला खरं सांग ना, काय सुरू आहे? नाही, काही नाही. हे बघ, मी तुझ्याकडून पैसे नाही मागणार, डोंट वरी. मला फक्त तू सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, काय प्लॅन आहे, मला सांग ना. खूप टेन्शन आहे मला तेजस, प्लीज माझं टेन्शन वाढवू नकोस. अगं मी टेन्शन वाढवत नाहीये, उलट कमी करायचा प्रयत्न करतोय. बघ, तू जर मला तुझं प्लॅनिंग सांगितलंस तर मी जॉईन होईन तुला, कळलं का? तुला जे मिळवायचंय, इनफॅक्ट आपल्याला जे मिळवायचंय ते आपण लवकरात लवकर मिळवू. बोल ना, काय प्लॅन आहे? आई, मी तुला शेवटचं विचारतोय, तू मला सांगणार आहेस का? ठीक आहे, थँक्यू. आणि सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. तेजस अगदी अनिलवर गेलाय. बापाचे गुण आलेत अंगात. बऱ्याचदा अनिलच दिसतात मला तेजसमध्ये. खरं तर या सगळ्यात तेजसची नक्कीच मदत झाली असती, पण नको. तेजसला बरोबर घेतलं ना तर तेजस आणि अनिल समोरासमोर येतील.
जे नकोय मला. अनिल आणि तेजस लांब आहेत ना, तेच बरं आहे. साहेब ऐका ना. साहेब साहेब एकदा ऐकून तरी घ्या मी काय म्हणते. मी मुद्दाम नाही. नेत्रा, आपण बोलूयात नंतर. अद्वैत, तुम्ही लवकर आला? तुम्ही डिनर करून लेट येणार होतात ना? हो, बट प्लॅन कॅन्सल झाला. आय मीन करावा लागला. हॅलो. ह्याला काय झालं? आणि तुम्ही उशिरा येणार होतात ना, लवकर कसे आलात? हा रागवलाय का? हो, ते मी ममता मावशींचा विषय काढला त्यामुळे ते. तुला माहिती आहे त्याला ममताचं नाव सुद्धा ऐकायला आवडत नाही. तू का विषय काढलास ममताचा? साहेब मला तुमच्याशी सुद्धा बोलायचं आहे ममता मावशींविषयी. हा बोल ना. साहेब मला वाटतं की